नमस्कार. यशाचा महामंत्र साई तंत्र या पुस्तकावरती आधारित आजच्या या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत मोलकरणीचं तत्त्वज्ञान. म्हणजे एक साधारण 8 वर्षाची मुलगी आहे आणि ती मुलगी एका मोठ्या कीर्तनकाराला तत्त्वज्ञान शिकवते आणि ही सगळी लीला साईबाबा घडवून आणतात. आता या पाठीमागं साईबाबांचा उद्देश काय होता? लक्षात घ्या की समाजामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते. फक्त आपलं मन तेवढं मोठं पाहिजे आणि ती शिकण्याची आपली मानसिकता असली पाहिजे आणि हेच या घटनेमधून, या स्टोरीमधून साईबाबा आपल्याला सांगतायत. त्यासाठी बघूया आजचं हे साईतंत्र. मोलकरणीचे तत्त्वज्ञान. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. फक्त आपण ते कसं शिकतो यावरती अवलंबून आहे. एखादी लहानशी मुंगी कार्यतत्पर कसं राहावं हे शिकवते. मधमाशी ध्येय कसं साध्य करावं हे शिकवते. एखादा निंदकही आपल्या चुका कशा सुधाराव्यात हे सांगत असतो. एवढंच नाही, दारू पिऊन गटारात पडलेला दारुडाही दारू पिण्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपल्याला प्रॅक्टिकली दाखवत असतो. आणि चांगल्याकडूनच नाही तर वाईटाकडूनही चांगलं घेऊन स्वतःला चांगलं कसं बनवायचं हे साईबाबांचं साईतंत्र आपल्याला शिकवत असतं. दासगणू महाराजांनी ईशावास्य भावार्थ बोधिनी हा एक ग्रंथ मराठीमध्ये लिहायला घेतला. याच्या प्रत्येक शब्दाचे भाषांतर त्यांनी केले, पण या ग्रंथाच्या गर्भितार्थाचं रहस्य मात्र महाराजांना काही उलगडत नव्हतं. आता हे रहस्य साईबाबांशिवाय कोणी सांगू शकणार नाही या भावनेनं आणि भक्तीनं ते गणूजींनी साईबाबांच्या समोर मांडलं. जे साईबाबा महान पंडित होते त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं देणं आणि रहस्य सांगणं हे काय अवघड नव्हतं. पण तरीही बाबांनी गणूजींना सांगितलं की तू काकासाहेब दीक्षितांच्या घरी जाशील, त्यावेळी त्यांची मोलकरीण तुझ्या सर्व शंकांचं निरसन करेल. बाबांची आज्ञा घेऊन गणूजी त्यांच्या घरी गेले. भाऊसाहेब दीक्षित कोण होते? मुंबईजवळील पार्ले नावाचं गाव आहे, त्या गावात राहणारे हे साईभक्त होते. यांची मोलकरीण दासगणूंना ईशावास्य भावार्थबोधिनी ग्रंथाचं रहस्य सांगणार होती. गणूजींच्या मनात प्रश्न निर्माण झाले, या मोलकरणीला हे नाव तरी माहीत असेल का? ती रहस्य कसं काय सांगणार? पण बाबांची आज्ञा होती आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आणि भरोसा होता गणूजींना. त्यामुळे बाबांचे शब्द गणूजींसाठी वेदांत होते. दासगणू पार्ल्यामध्ये पोहोचले. त्यांनी रात्री आराम केला आणि सकाळी सकाळीच त्यांच्या कानावरती मंजूळ आवाजातली गाणी पडली. तो आवाज, ते शब्द, तो भाव, तो भावार्थ, त्यातील ताना, चढउतार, गोडवा अगदी गणूजींच्या हृदयाला भिडला. कोण गाणं गातंय या उत्सुकतेने त्यांची पावलं आवाजाच्या दिशेनं वळली आणि त्यांना कळलं एक मुलगी घरातील मोरीमध्ये भांडी घासते. भाऊसाहेबांच्या नामदेव नावाच्या नोकराची ती बहीण होती. मोलकरणीचं काम करत होती. 8 वर्षाची ती लहान मुलगी, फाटक्या परकराचा कासोटा मारलेला, अंगावर फाटके कपडे, गरिबीच्या छटा कपड्यावरून स्पष्ट जाणवत होत्या. पण हसत मुखाने ती आनंदाने गात होती. काय त्या साडीचा पदर भरजर, काय त्या साडीचा काठ सुंदर, काय मौजेचा तिचा पदर. एका भरजरी साडीचं वर्णन ती इतक्या तन्मयतेनं करत होती, बाकी कशाचंही तिला भान नव्हतं. अगदी तल्लीन होऊन गाणाऱ्या त्या लहान गरीब मुलीला पाहून गणूजींना ममतेचा उमाळा फुटला आणि मोरेश्वर प्रधानांच्या माध्यमातून त्यांनी तिला एक सुंदर साडी भेट दिली. ज्या साडीचं वर्णन ती केवळ गाण्यांमध्ये करत होती, कल्पना फक्त स्वप्नात करत होती, ती भरजरी साडी तिनं पाहिली त्यावेळी किती आनंद झाला असेल तिला. आणि ही तुझी आहे, तुझ्यासाठी आहे हे ऐकल्यानंतर तर तिला आकाश ठेंगणं झालं. तिच्या बाल चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदात गणूजींना साईबाबा दिसायला लागले. तिच्या हास्यातून जणू साई कृपा बरसत होती. दुसऱ्या दिवशी मोठ्या हौसेनं तिनं ती साडी नेसली. कामावरती येताना सर्वांना ती नवी साडी दाखवीत आली. तिच्या छोट्या छोट्या मैत्रिणी तिच्याकडे पाहू लागल्या. जणू काही साऱ्या जगाचे डोळे माझ्या साडीकडे लागलेत असा तिला भास होत होता. ती हसत होती, खिदळत होती. उड्या मारत मारत ती मुलगी कामावरती आली. तिने रोजच्या प्रमाणे काम केलं. माझी साडी कशी दिसते हे भाव तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. आनंदाने तो दिवस गेला. त्यानंतर घरी गेल्यावरती तिनं नवी साडी गाठोड्यामध्ये गुंडाळून ठेवली आणि जुने फाटके कपडे घालून ती पुन्हा नंतर कामावरती आली. तिच्या शरीरावरील नवी साडी जाऊन फाटके कपडे आले होते, पण तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य, आनंदाची लकेर, तो अल्लडपणा मात्र कमी झालेला नव्हता. या प्रसंगातून गणूजींना त्यांच्या ग्रंथाच्या रहस्याचा उलगडा झाला.
छोटा प्रसंग, लहान मुलगी, साडी आणि गीत या साऱ्या गोष्टीमधून साईबाबांच्या आशीर्वादाने ईशावास्याचं ते सार सापडलं. हे सार बाबांनी स्वतः न सांगता त्या लहान मुलीच्या कृतीतून सांगितलं. यातून त्या मुलीला फायदा झाला, प्रधानांना समाधान मिळालं, काकासाहेबांकडून अतिथींचा सन्मान झाला आणि गणूजींच्या शंकांचं निरसन झालं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, एका दगडामध्ये 2 पक्षी मारणे, पण बाबांनी एका दगडामध्ये 4 पक्ष्यांचं कल्याण केलं. साईबाबा मारण्यासाठी नाही तर तारण्यासाठी आहेत. फक्त आपली दृष्टी कशी आहे त्यावरती आपली सृष्टी अवलंबून आहे. घरात काम करणारे मोलकरीण असो किंवा कोणीही लहान मोठी व्यक्ती, आपण प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. ईश्वरानं निसर्गदत्त देणगी देताना कोणताही भेदभाव केलेला नाही, यामुळे आपणही भेदभाव करू नका. व्यक्तीच्या पेहरावाकडे नाही तर त्याच्या गुणांकडे पहा. सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे ईश्वर नावाच्या वाण्याकडे हे नाणं चालतं. यातील एक जरी बाजू नसेल तरीही ते नाणं नकली समजलं जातं. मला अमुक एक गोष्ट मिळाली म्हणजे मी सुखी होईल, ही आपली भ्रामक कल्पना असते. सुख दुःख हे भावनेवरती अवलंबून असतं. फाटके कपडे घातले तरी, नवी साडी नेसली तरी आणि पुन्हा फाटके कपडे घातले तरीही त्या मुलीचा आनंद, समाधान आणि सुख मात्र तीळमात्रही कमी झालेलं नव्हतं. ती 8 वर्षाची मुलगी आम्हाला काय शिकवते? परिस्थिती कशीही येवो, पण त्यामुळे तुम्ही बदलू नका, परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करा. आज आमच्याकडे काही नाही म्हणून आम्ही रडत बसतो, त्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून आनंदाने जगा. दुःख केल्यानं केवळ दुःख वाढतं आणि आनंदाने आनंद वाढतो. ज्या गोष्टी मिळणार नाहीत किंवा अशक्य आहेत त्यांच्यासाठी अडून बसू नका. जे जे शक्य होईल ते मिळवण्यासाठी लढा. आणि अशाच पद्धतीची एक लहान मुलगी जी आपल्या सर्वांमध्ये असते, तिच्या मुखातून मधुर गायन करायचं की रडगाणं गायचं, उद्याचं स्वप्न बघत भविष्याकडे वाटचाल करायची की वर्तमानातील कष्टाने नष्ट होऊन जायचं, नव्या साडीप्रमाणे यश मिळालं की हुरळून जायचं की फाटक्या कपड्यांना पाहून दुःखी व्हायचं, हे आपलं आपण ठरवायचंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहायचंय, आनंदी व्हायचंय आणि आनंदाने जगायचंय की परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनून जगायचंय, काय करायचंय आणि काय नाही हे आज आपण आपलं ठरवायचंय.